कॉर्पोरेट फाइनेंस में तव्हां जो हिकिड़ो टर्म हूंदो आहे लेवरेज। आई थिंक तव्हां सभिनी खे थोरो घणो आइडिया हूंदो त लेवरेज बेसिकली हूंदो छा आहे। विदिन दिस लेक्चर असां हिकिड़ो सिंपली असांजो इंट्रोडक्शन हूंदो ऑन लेवरेज ते, त लेवरेज तव्हांजी हूंदी छा आहे एंड सिंपल डेफिनेशन एंड वधीक डिटेल सां हुनखे डिफाइन कंदासीं कि हुनजा एडवांटेजेस एंड हाउ डज इट वर्क, टाइप्स ऑफ लेवरेज तव्हां कहिड़ा हूंदा आहिनि, लाइक ऑपरेटिंग एंड फाइनेंशियल लेवरेज एंड उहा बिज़नेस ते तव्हां कीअं इम्पैक्ट कंदी आहे। एंड देन तव्हांजो हूंदो बिज़नेस एंड फाइनेंशियल रिस्क। तव्हांजूं ॿ टाइप जूं तव्हांजी रिस्क हूंदियूं, हिकिड़ी तव्हांजी बिज़नेस रिलेटेड रिस्क हूंदी आहे, हिकिड़ी तव्हांजी फाइनेंशियल रिस्क हूंदी आहे। त उन ते असां थोरो घणो डिस्कस कंदासीं उनखे थोरो रीड एंड देन हाउ टू कैलकुलेट द लेवरेज, जेका तव्हांजी ऑपरेटिंग ऐं फाइनेंशियल लेवरेज हूंदी आहे उनखे कीअं जेको आहे न कैलकुलेट कबो आहे। बेसिकली इन अगरि असां सिंपल टर्म्स में लेवरेज खे डिफाइन कयूं, लेवरेज जेको तव्हांजो टर्म हूंदो आहे बेसिकली शो कंदो आहे तव्हांजी फिक्स कॉस्ट खे। कंपनी में जेका बि तव्हांजी फिक्स कॉस्ट हूंदी आहे उनखे असां मतिलबु जेका बि कंपनी तव्हांजी फिक्स कॉस्ट यूज़ कंदी आहे टू जनरेट सर्टेन रेवेन्यू या सर्टेन प्रॉफिट जनरेट करण लाइ, त उनखे असां बेसिकली टर्म कंदा आहियूं त लेवरेज आहे। जेतिरी फिक्स कॉस्ट वधीक ओतिरी असां चवंदा आहियूं त कंपनी इज़ हाईली लेवरेज और घणी मतिलबु कंपनी में जेको लेवरेज आहे। लेवरेज बेसिकली तव्हांजी ॿिनि टाइप्स जी हूंदी आहे। हिकिड़ी तव्हांजी हूंदी आहे ऑपरेटिंग फिक्स कॉस्ट, जंहिंखे असां ऑपरेटिंग लेवरेज जे बेसिस ते चवंदा आहियूं, ऐं ॿी तव्हांजी हिकिड़ी कॉस्ट हूंदी आहे फाइनेंशियल फिक्स कॉस्ट, जंहिंखे असां फाइनेंशियल लेवरेज में डिफाइन कंदा आहियूं। डिफरेंस हिन ॿिन्ही में छा हूंदो आहे त ऑपरेटिंग लेवरेज तव्हांजी ऑपरेटिंग रेवेन्यू जनरेट करण लाइ जेका बि तव्हां फिक्स कॉस्ट कंपनी बेयर कंदी आहे या पे कंदी आहे उनखे असां डिफाइन कंदा आहियूं इन टर्म्स ऑफ कि उहा तव्हांजी ऑपरेटिंग लेवरेज कंपनी वटि केतिरी आहे। ऐं ॿी तव्हांजी हूंदी आहे फाइनेंशियल लेवरेज, तव्हांजी हूंदी आहे जॾहिं कंपनी कुझु बि बोरो कंदी आहे बैंक मां टू जनरेट सर्टेन रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट या पंहिंजे कंहिं प्रोजेक्ट्स में इन्वेस्ट करण लाइ, त असां हुनखे डिफाइन कंदा आहियूं त कंपनी जी फाइनेंशियल फिक्स कॉस्ट और फाइनेंशियल लेवरेज कंपनी जेको आहे न केतिरी आहे। अगर मां सिंपल टर्म्स में डिफाइन कयां त लेवरेज बेसिकली तव्हांजी एफिशिएंसी खे यूज़ कंदी, एफिशिएंसी तव्हांजी शो कंदी आहे कंपनी में टू गेट सर्टेन आउटपुट, मतलब मिनिमम तव्हां एफर्ट्स पंहिंजा ॾियो एंड तव्हांखे मैक्सिमम जेको आहे तव्हांखे रिकॉर्डिंग जो हिकिड़ो मिनट मां चेक करे थी वठां, बट मूं वटि थिंक मूं वटि ऑप्शन अचे नथो रिकॉर्डिंग जो। आई थिंक मीट में मूं वटि ऑप्शन ई न आहे। तव्हां मां जेको कंदो आहे लास्ट टाइम की रिकॉर्डिंग कई हुई काइंडली, अगरि तव्हां उहो रिकॉर्डिंग ऑन करे छॾी त वुड बी ग्रेट। वैसे अहमद Okay, so basically I was saying कि leverage जेका basic terms में असां हिकु simply words में define कंदा आहियूं न, उहा तव्हांजी हूंदी आहे efficiency से। मतलब हिकिड़ो सर्टेन आउटपुट बिजनेस में जनरेट करना है, आउटपुट इन टर्म्स ऑफ कि मैक्सिमम प्रॉफिटेबिलिटी एंड मैक्सिमम जेको तव्हांजो रेवेन्यू जनरेट करना है, तव्हां मिनिमम पंहिंजा जेको आहे न इनपुट ॾींदा आहियो त उनखे तव्हां जेको आहे न लेवरेज में डिफाइन कंदा आहियो। ऑपरेटिंग लेवरेज तव्हांजी हूंदी आहे बेसिकली इज द यूजिंग ऑफ अ फिक्स कॉस्ट। It basically is the using of fixed cost to its maximum potential to bring down the total cost of unit per product। तव्हांजी जेका सिंपली जेके तव्हांजो अगरि तव्हांखे यादि हुजे असां कॉस्ट ऑफ सेल्स जेको तव्हांजो हूंदो आहे रेवेन्यू खां पोइ जेके तव्हांजी इनकम स्टेटमेंट में कॉस्ट ऑफ सेल्स तव्हांजो हूंदो आहे। कॉस्ट ऑफ सेल्स तव्हां बेसिकली छा हूंदो आहे त कुझु बि रेवेन्यू जनरेट करण लाइ कंपनी जेका डायरेक्टली कॉस्ट पे कंदी आहे उहा तव्हांजी कॉस्ट ऑफ सेल्स में रिकॉर्ड थींदो आहे। उन विदिन कॉस्ट ऑफ सेल्स विदिन कॉस्ट ऑफ सेल्स में तव्हांजो जेको आहे न ॿ टाइप जी कॉस्ट हूंदियूं आहिनि। हिकिड़ी तव्हांजी हूंदी आहे वेरिएबल कॉस्ट, ॿी तव्हांजी हूंदी आहे फिक्स कॉस्ट। वेरिएबल कॉस्ट इज बेसिकली जेका तव्हांजी प्रोडक्ट सां जेको आहे न क्वांटिटी सां तव्हांजी हुजे, जेतिरी तव्हां क्वांटिटी जनरेट कंदा वेंदव ओतिरी तव्हांजी वेरिएबल कॉस्ट पर प्रोडक्ट जे हिसाब सां मतिलबु टोटल तव्हांजी वधंदी वेंदी।
फिक्स कॉस्ट तव्हांजी छा हूंदी आहे त फिक्स कॉस्ट ईदर तव्हां रेवेन्यू ईदर तव्हांजी प्रोडक्शन थिए या न थिए तव्हांखे फॉर एनी हाउ तव्हांखे जेको आहे न फिक्स कॉस्ट उहा बियर करणी पवंदी आहे। फॉर सपोज रेंट जेका तव्हांजी हूंदी आहे अगरि कंपनी को बिज़नेस थी ऑपरेट करे इन सर्टेन कंपनी जा वेयर हाउसिस आहिनि टू स्टोर द मतलब कुछ प्रोडक्ट्स वगैरह तो उन वेयर हाउसेस लाइ कंपनी फिक्स्ड कॉस्ट कंपनी पे थी करे। इट डजंट मैटर कि कंपनी केतिरो प्रोड्यूस थी करे हायर प्रोड्यूस थी करे या लो प्रोड्यूस थी करे कंपनी की उहा कॉस्ट फिक्स कॉस्ट एनी हाउ तव्हांखे पे करणी आहे। सिमिलरली तव्हांजी जेका डेप्रिसिएशन हूंदी आहे प्लांट प्रॉपर्टी एंड इक्विपमेंट जी उहा बि तव्हांजी हिकु फिक्स कॉस्ट में तव्हांजी जेको आहे न उनखे तव्हां रिकॉर्ड कंदा आहियो। एंड सेम जेके तव्हांजा सैलरीज़ एंड वेजिस हूंदा आहिनि इहे बि ऑलमोस्ट जेके तव्हांजा हूंदा आहिनि वर्कर जेके तव्हांजा हूंदा आहिनि फैक्ट्री में तव्हांजा बेसिस ऑन फिक्स कॉस्ट ते हूंदा आहिनि त या त पर डे जे हिसाब सां हूंदा आहिनि त पर डे में केतिरी ताईं प्रोडक्शन थी डिपेंड्स की वेरी कंदो आहे बट मोस्टली जेको आहे न तव्हांजो एम्प्लॉयमेंट या जेके तव्हांजा लेबर थींदा आहिनि फिक्स कॉस्ट में तव्हांजा जेको आहे काउंट थींदा आहिनि। सो बेसिकली फॉर एग्जांपल अगरि तव्हांखे मां ॾियां त हिकिड़ी कंपनी आहे जेका रेंट थी पे करे 50,000 पर मंथ जेको कंपनी प्रोड्यूस थी करे अराउंड 10,000 टी शर्ट्स थी प्रोड्यूस करे and in the second month company जेको आहे 20,000 टी शर्ट्स पे कयूं बट कंपनी जी जेका रेंट हुई उहा सेम ई रहंदी पर प्रोडक्ट या पर टी शर्ट तव्हां जेका कॉस्ट कढंदव पहिरीं तव्हांजी अगरि 1000 हुई एंड 5000 अगरि 50,000 अगरि कंपनी रेंट बि पे करे पर मंथ 5,000 तव्हांजी इनिशियली मंथ वन में तव्हांजी फॉर एग्जांपल अगरि तव्हांखे मां ॾियां 1 month में कंपनी जी जेका रेंट पे पे करे that was around 50,000 and t-shirts जेके कंपनी प्रोड्यूस कयूं उहे हुई तव्हांजूं 10,000 क्वांटिटी जेका तव्हांजी हुई त पर टी शर्ट जेका तव्हांजी कॉस्ट थी फिक्स्ड कॉस्ट जेका तव्हांजी आई it was basically around 50,000 divided by 10,000 to 5,000 तव्हांजी 5 rupees तव्हांजी जेको आहे न पर टी शर्ट तव्हांजी जेको आहे न कॉस्ट आई is equal to 5 rupees and similarly in the next month second month में कंपनी जेकी रेंट कंपनी की सेम आहे this is 50,000 and जेका कंपनी टी शर्ट्स प्रोड्यूस कयूं उहा इंक्रीज थी वयूं फ्रॉम 10 to 20,000 जेको आहे न कंपनी जूं टी शर्ट्स इंक्रीज थी वयूं त जेका पर टी शर्ट जेका कॉस्ट हुई उहा तव्हांजी डिक्रीज थी वई अराउंड 2.5 रुपीस पर टी शर्ट। So this means कि फिक्स कॉस्ट तव्हांजी उन वे सां कवर थींदी वेंदी आहे उन लेवल ताईं तव्हांजी ऑप्टिमम प्रोडक्शन कंदा आहियो जिते तव्हांजी फिक्स कॉस्ट वञी जेको आहे तव्हांजी ज़ीरो बी त उहा जेका तव्हांजी जिते ताईं फिक्स कॉस्ट वञी कंपनी जी ज़ीरो बीहंदी आहे उहा तव्हांजी वञी जेका हिकिड़ी ऑप्टिमम लेवल हूंदी आहे त असां ॾिसंदा आहियूं न रीज़न असां पढ़ंदा आहियूं त वाई कंपनी एतिरो प्रोड्यूस थी करे जॾहिं मार्केट में डिमांड बि एतिरी नथी अचे उहो सर्टेन रीज़न इहा हूंदा आहिनि जो कंपनी खे पंहिंजी फिक्स कॉस्ट एनी हाउ कवर करणी हूंदी आहे इन सर्टेन लेवल ताईं त एंड कंपनी जेतिरो फिक्स कॉस्ट जेतिरो कम ज्यादा जे मैक्सिमम लेवल ते कंपनी कवर थी करे असां उन कंपनी खे डिफाइन कंदा आहियूं त कंपनी ओतिरी जेको आहे तव्हांजी एफिशिएंट ताईं जेको आहे रीज़न हाउ डज इट बेनिफिट मतलब कीअं जेको आहे फिक्स कॉस्ट तव्हांजी अगरि कंहिं कंपनी जी फिक्स कॉस्ट घणी आहे घटि आहे एज कम्पेयर टू वेरिएबल कॉस्ट घणी आहे त उहा बेनिफिट कीअं कंदी आहे त जंहिंजी लोअर फिक्स कॉस्ट हूंदी आहे उनजी ऑब्वियसली प्रोडक्शन जे हिसाब सां जल्दी कवर थी वेंदी एंड जंहिंजी हायर फिक्स कॉस्ट हूंदी आहे त उनखे उन पीक ताईं उन पीक की प्रोडक्शन करणी पवंदी टू कवर अप दैट फिक्स कॉस्ट। सो बेसिकली जॾहिं तव्हांजी फिक्स कॉस्ट डिक्रीज थियण लॻंदी आहे न त तव्हांजी उहा एफिशिएंसीज़ तव्हांखे नज़र ईंदियूं आहिनि ॿिनि वेज़ में ईदर तव्हांजा ग्रॉस मार्जिन जेके तव्हांजा हूंदा आहिनि छो जो तव्हांजी सेल्स वधनि थियूं बट तव्हांजी फिक्स कॉस्ट उते बीठी आहे जेको ग्रॉस प्रॉफिट हूंदो आहे ग्रॉस मार्जिन हूंदा आहिनि उहे तव्हांजा इंक्रीज थींदा आहिनि एंड सेकेंड तव्हां हुन में इन बेनिफिट तव्हांजो इहो हूंदो आहे त तव्हांखे हिकिड़ी कॉम्पिटेटिव एज मिली वेंदी आहे मतिलबु बिज़नेस खे हिकु कॉम्पिटेटिव एज मिली वेंदी आहे
तो मुंहिंजी फिक्स कॉस्ट जेको आहे हिन सर्टेन पॉइंट ते कवर अप थी वई आहे। इन खां पोइ मां जेतिरो बि एक्स्ट्रा प्रोड्यूस कंदमि उन ते मूंखे फिक्स कॉस्ट न लॻंदी, ज़ीरो फिक्स कॉस्ट आहे उन ते मुंहिंजी। त कंपनी शो में बेनिफिट ये हूंदी आहे त जेको आहे न अॻिते प्रोड्यूसर खे जेके तव्हांजा कस्टमर्स आहिनि उनखे पास ऑन कंदी आहे, मतिलबु प्राइस पंहिंजी डिक्रीज़ करे छॾींदी आहे टू अचीव द मार्केट शेयर, या जेको तव्हांजो हिकिड़ो कॉम्पिटिशन हूंदो आहे न उनखे सस्टेन करण लाइ। त बेसिकली तव्हांजी फिक्स कॉस्ट जेका तव्हांजी ऑपरेटिंग कॉस्ट या जंहिंखे तव्हां फिक्स ऑपरेटिंग लेवरेज जंहिंखे असां चवंदा आहियूं, उहा बेसिकली तव्हांजी इन टर्म्स में डिफाइन थींदी आहे त ऑपरेटिंग फिक्स कॉस्ट कंपनी केतिरो जल्दी रिकवर थी करे। इन जो ऑन द अदर हैंड ऑब्वियसली इन जो फ़ाइदो आहे त कंपनी जी जेतिरी फिक्स कॉस्ट मतिलबु घटि हूंदी ओतिरो जल्दी जेको आहे न कंपनी एफिशिएंट वधीक आहे, मतिलबु ओतिरो जल्दी कंपनी जेको आहे न एफिशिएंसी गेन कंदी। बट ऑन द अदर हैंड इन जो नेगेटिव हिकिड़ो एज या नेगेटिव जेको तव्हां हुनखे पर्सपेक्टिव सां ॾिसी सघो था इहो आहे त इफ इन केस कंपनी जंहिंजी फिक्स कॉस्ट हायर आहे, इफ इन केस अगर कंपनी एज कंपेयर टू वेरिएबल कॉस्ट अगर फिक्स कॉस्ट वधी है तव्हांजी, त इफ इन केस अगर कंपनी प्रोड्यूस नथी करे सघे फॉर एनी रीज़न, अॻिते जीअं हाणे सपोज जेके तव्हांजा करंट सिनेरियोस था हलनि कोरोना वायरस जे करे ओवरऑल तव्हांजूं इंडस्ट्रीज बंदि थी वयूं आहिनि, ऑब्वियसली कंपनी प्रोड्यूस करे या न करे बट उनखे सर्टेन फिक्स कॉस्ट उहा एनी हाउ उनखे बियर करणी पवंदी आहे। कंपनी जी फिक्स कॉस्ट या ऑपरेटिंग लेवरेज घणी हूंदी आहे न त उहे सफ़र बि घणो कंदा आहिनि। अगरि पॉजिटिव टर्म्स में उनजो इहो आहे त जॾहिं कंपनी जी सेल्स वधंदियूं आहिनि त उनजी प्रॉफिटेबिलिटी वधंदी आहे या उनजो ग्रोस प्रॉफिट वधंदो आहे, बट जॾहिं उनजी सेल्स डिक्रीज़ थींदियूं आहिनि त उनजो जेको लॉस हूंदो आहे या जीपी जेको डिक्रीज़ थियणु स्टार्ट कंदो आहे ग्रोस प्रॉफिट, उहो कंपेरेटिवली ॿियनि कंपनीज़ खां हायर लेवल ते जेको आहे न तव्हांजो डिक्रीज़ थींदो आहे। सो इन ॿई जेको आहे न तव्हांजा पर्सपेक्टिव आहिनि, हिकिड़ो तव्हांजो पॉजिटिव बि आहे नेगेटिव बि आहे। त इन रियल प्रैक्टिकल टर्म्स में तव्हांजो इहो थींदो आहे त कंपनी हिकिड़ी सर्टेन लेवल ॾिसंदी आहे त असां कंहिं लेवल ताईं पंहिंजी ऑपरेटिंग लेवरेज खे मेंटेन रखूं जो असांजी एफिशिएंसीज़ बि गेन थियनि, एंड इफ इन केस अगरि तव्हांजूं सेल्स एतिरी नथियूं जनरेट थियनि त कंपनी खे एतिरो जेको आहे न लॉस में या एतिरो जेको आहे न कंपनी खे नुक़सान न पवे। सो सिंपली ऑपरेटिंग लेवरेज तव्हांजी फिक्स्ड ऑपरेटिंग कॉस्ट खे डिफाइन कंदी आहे। एंड सेकेंड जेको तव्हांजो टर्म आहे लेवरेज जो जेको टाइप आहे दैट इज अ फाइनेंशियल फिक्स कॉस्ट। फाइनेंशियल फिक्स कॉस्ट बेसिकली तव्हांजी उहा कॉस्ट हूंदी आहे जेका कंपनी डेट बोरो कंदी आहे न, जेको कंहिं बि प्रोजेक्ट में इन्वेस्ट करण लाइ या कंहिं बि कंपनी जे एसेट में इन्वेस्ट करण लाइ जेको बोरोइंग कंदी आहे त उन ते जेका कंपनी खे कॉस्ट पे करणी हूंदी आहे, फाइनेंस कॉस्ट जेको या इंटरेस्ट कॉस्ट जेको कंपनी खे पे करणो हूंदो आहे, उहा तव्हांजी जेको आहे न फाइनेंशियल लेवरेज या फाइनेंशियल फिक्स कॉस्ट में काउंट थींदी आहे। गिव एन एग्जांपल, फाइनेंशियल जेका तव्हांजी लेवरेज हूंदी आहे इज़ बेसिकली तव्हांजी हिकिड़ी एज अ इन्वेस्टर हिकिड़ी पंहिंजी मनी एंड हिकिड़ी बोरोड मनी खे प्रॉपर हिकु ऑप्टिमम वे में यूज़ कंदो आहे टू जनरेट रिटर्न ऑन कैपिटल, मतिलबु हायर जेको आहे न तव्हांजो कैपिटल लेवरेज अची थिए। जेतिरी तव्हांजी सुनी वेंदी आहे, मतिलबु जेतिरी तव्हां बोरो ज़्यादा कंदा आहियो बैंक मां त ओतिरो तव्हांजो रिटर्न ऑन इक्विटी जेको तव्हांजो हूंदो आहे उहो तव्हांजो जेको आहे न वधंदो वेंदो आहे। छो जो ऑब्वियसली तव्हांजा कैपिटल स्ट्रक्चर जा अगरि असां ॾिसूं, कैपिटल स्ट्रक्चर जेको तव्हांजो हूंदो आहे इज़ द सम ऑफ तव्हांजो डेट प्लस जेका तव्हांजी इक्विटी हूंदी आहे। इफ यू रिमेंबर नेट जेको रिटर्न आरओई जो जेको फॉर्मूला हुयो उहो हूंदो आहे तव्हांजो नेट इनकम डिवाइडेड बाय इक्विटी। तो ऑब्वियसली अगर तव्हांजी नेट इनकम तव्हांजी ओतिरी ई आहे ऐं तव्हां बोरो वधीक था कयो त तव्हांजी इक्विटी डिक्रीज़ थींदी वेंदी। जीअं तव्हांजी इक्विटी डिक्रीज़ थींदी वेंदी तव्हांजी आरओई जेका आहे उहा तव्हांजी वधंदी वेंदी। बट उते जेका न तव्हांजी हिकु रिस्क बि हूंदी आहे, छो जो तव्हां अगरि इफ इन केस अगरि कंपनी जूं सेल्स एतिरी जनरेट नथियूं थियनि त ऑब्वियसली तव्हांजी प्रॉफिटेबिलिटी तव्हां एतिरो जनरेट न थींदी, बट तव्हांखे उहा पंहिंजी जेका फिक्स कॉस्ट आहे जेका तव्हां बोरो तव्हांखे इंट्रस्ट पे करिणो आहे उहो तव्हांखे एनी हाउ पे करिणो आहे। त उन टर्म्स में तव्हांजा लॉसिस जेको आहे न वधीक वधी वेंदा आहिनि।
इनखे इन सिंपल टर्म्स में हिसाब से डिफाइन मां जेको न कयां थी। त हाउ डज फाइनेंशियल लेवरेज तव्हांजी कम थी कंदी आहे? फॉर सपोज त जेको आहे न मूंखे आई हैव 100 रुपीस, मूंखे 100 रुपीस आहिनि हाली फ़िलहाल मूं वटि पंहिंजा जेके आहिनि उहे जेके आहिनि 100 रुपीस इन मूं वटि एंड आई हैव टू ऑप्शंस टू कंसीडर। ॿ इन्वेस्टमेंट जा ऑप्शन आहिनि। हिकिड़ो इहो आहे त मूंखे पंहिंजी बिज़नेस में ई 100 रुपीस लॻाइणो आहे जंहिंजो रिटर्न जेको मूंखे जनरेट थींदो वो अराउंड 30% आहे। और ॿियो मूं वटि ऑप्शन इहो आहे त हिकिड़ी ॿी इन्वेस्टमेंट आहे सिमिलर जेका जिनकी रिक्वायरमेंट 100 रुपीस आहे ऐं जंहिंजो रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट जेको आहे तव्हांजो उहो सेम ई आहे। मतिलबु ॿिन्हिनि इन्वेस्टमेंट में 100 रुपीस ई खपे बट रिटर्न ऑन जेको तव्हांजो इन्वेस्टमेंट आहे ॿिन्हिनि में सेम आहे 30% जी आहे। बट छो जो मूं वटि सिर्फ़ु 100 रुपीस आहिनि त आहे मतिलबु मां ईअं थी करे सघां त मां सिर्फ़ु विदाउट एनी रिस्क खणी करे मां पंहिंजी बिज़नेस में ई लॻायां ऐं सिंपली पंहिंजो उतां 30% रिटर्न जनरेट कयां। ऑप्शन हिकिड़ो इहो थी तव्हांजो। ॿियो तव्हां वटि हिकिड़ो इहो ऑप्शन आहे त वाई डोंट यू बोरो एक्स्ट्रा 100 रुपीस फ्रॉम बैंक, जंहिंजी कॉस्ट ऑफ जेका बोरोइंग कॉस्ट आहे उहा 12% आहे ऐं उन तव्हां 100 खे तव्हां जेको आहे न इन्वेस्ट कयो ॿिए प्रोजेक्ट में ऐं जेको तव्हां 30% रिटर्न जनरेट थींदो उन मां तव्हां 12% पंहिंजो इंट्रस्ट पे कयो एंड रिमेनिंग जेको 18% जेको तव्हांखे मिलंदो उन सेकेंड प्रोजेक्ट इज यूर फ्री ऑफ कॉस्ट। ठीकु आहे। त हिते सिंपली मतिलबु तव्हां हिते 18% हिकिड़ो अपार्ट फ्रॉम दिस 30% जेको तव्हां पंहिंजी मनी ते जनरेट कयो एडिशनली तव्हां विद द हेल्प ऑफ बोरोइंग या विद द हेल्प ऑफ फाइनेंशियल लेवरेज तव्हां 18% हिकिड़ो एक्स्ट्रा रिटर्न जनरेट कयो विदाउट एनी कॉस्ट। जो तव्हांखे जेका तव्हां अमाउंट बोरो कई हुई बोरोइंग जेका तव्हांजी कॉस्ट हुई उहा पे डिडक्ट करण खां पोइ नेट जेको तव्हांखे बेनिफिट थिए थो। ठीकु आहे। त रीज़न जेको कंपनी जेको पंहिंजो बोरो कंदियूं आहिनि न बैंक मां वाई डोंट दे इन्वेस्ट कंप्लीटली ऑन देयर ओन, उहो तव्हांजो इहो हूंदो आहे त अगरि मुंहिंजो रिटर्न एतिरो हाई आहे जिते मां बैंक खे बि पे करे छॾींदमि ऐं रिमेनिंग जेको हूंदो उहो मुंहिंजो पंहिंजो प्रॉफिट हूंदो जेको मुंहिंजो पूरो नफ़ो हूंदो त वाई डोंट मां पंहिंजा पैसा पोइ छो लॻायां बैंक खां ई बोरो करे रिटर्न जनरेट कयां एंड देन उनखे जेको आहे न इहो बैंक खे पंहिंजी अमाउंट वापसि कयां जेको रिमेनिंग जेको बि बचो उहो मुंहिंजो। सो दिस इज जेको आहे न तव्हांजी फाइनेंशियल लेवरेज खे डिफाइन कंदो आहे। बट इन रियल टर्म्स में तव्हांजो ना हिकिड़ो क्वेश्चन तव्हां थी सघे थो त वाई डोंट कंपनी पूरो ई 100% ई पंहिंजो बोरो करे बैंक मां तव्हांजो जेको बि एक्स्ट्रा रिटर्न जनरेट थिए थो उहो जेको आहे रिटर्न करे। बट सिंस हाई प्रॉफिट आहे त हाई रिस्क बि तव्हांजी हिते आहे। इफ इन केस जेको तव्हां रिटर्न छो जो हे तव्हांजो एक्चुअल रिटर्न न आहे, दिस 30% इज नॉट योर एक्चुअल रिटर्न, दिस इज एक्सपेक्टेड रिटर्न। इफ इन केस सिचुएशंस जेके तव्हांजे सर्कमस्टेंसेस आहिनि उहे तव्हांजा द वे यू वर एक्सपेक्टिंग या जेको तव्हांजो एज पर एस्टिमेट्स हुया उनजे अकॉर्डिंग न विया एंड रेदर देन तव्हांजो 30% तव्हांजो जेको रिटर्न जनरेट थियो उहो तव्हांजो 10% रिटर्न जनरेट थियो। मतिलबु जीअं लाइक हाणे वारी तव्हांजी जेकी सिचुएशंस हलनि थियूं त उन टर्म्स में ऑब्वियसली तव्हांजी रिस्क ॾाढी वधी वेंदी। रेदर देन अर्निंग अ प्रॉफिट तव्हांखे उल्टो जेको आहे न नुक़सान थी वेंदो छो जो तव्हांखे बैंक खे त 12% एनी हाउ जेको आहे न फिक्स्ड कॉस्ट पे करणी आहे न। आफ्टर पेइंग 12% तव्हांखे जेको नेट हूंदो उहो तव्हांजो नेट लॉस वञी क्रिएट थींदो। सो इन प्रैक्टिकल सिचुएशन कंपनी ईअं कंदियूं आहिनि त हिकु ऑप्टिमल लेवल ॾिसंदियूं आहिनि जिते असां जेतिरो बोरो कयूं ऐं जेतिरो जेको आहे न पंहिंजो शेयर इक्विटी पंहिंजी जेको आहे न करे हिकिड़ो कैपिटल स्ट्रक्चर ठाहियूं टू रिटर्न टू जनरेट मैक्सिमम जेको आहे न जिते तव्हां वञी रिटर्न जनरेट थिए। So when you borrow, your borrowing cost is fixed, and if your return on investment is higher than your borrowing profit, then the extra profit that we earn by borrowing is a financial leverage. Basically, financial leverage इहा ई तव्हांजी हूंदी आहे जेको एक्स्ट्रा प्रॉफिट तव्हां अर्न था कयो थ्रू borrowing. आई होप तव्हांखे हाणे क्लियर आहे त ऑपरेटिंग लेवरेज हूंदी छा आहे, ऑपरेटिंग लेवरेज तव्हांजी छा हूंदी आहे, फाइनेंशियल लेवरेज तव्हांजी जेको आहे न सिंपली टर्म्स में हूंदी छा आहे। सिर्फ़ु हिकिड़ो मां एग्जांपल ॾेई करे तव्हांखे डिफाइन कयो। अगरि कंहिं वटि क्वेश्चन आहे कोई त काइंडली ॿुधायो, अदरवाइज़
Okay, so moving forward, तव्हांजी जेका ऑपरेटिंग लेवरेज एंड फाइनेंशियल लेवरेज डिफाइन करण खां पोइ तव्हांजी कंदी आहे न, बेसिकली हिकिड़ो असां इन दिस स्लाइड्स तव्हांजो हिकिड़ो नंढो एग्जांपल थियल आहे त हाउ डस फाइनेंशियल लेवरेज जेको आहे न तव्हांजी प्रॉफिटेबिलिटी या तव्हांजी जेको आहे न उन ते कीअं तव्हांजी इम्पैक्ट थी करे। फॉर सपोज ॿ कंपनीज़ आहिनि, हिकिड़ी तव्हांजी हाई लेवरेज कंपनी आहे ऐं हिकिड़ी लो लेवरेज कंपनी आहे। बाय हाई लेवरेज मीन की ऑपरेटिंग लेवरेज भी हिते वधीक है एंड तव्हांजी फाइनेंशियल लेवरेज भी तव्हांजी जेको आहे न हिते वधीक है। लो लेवरेज में ॿई तव्हांजो ऑपरेटिंग एंड फाइनेंशियल लेवरेज ॿई तव्हांजो घटि है with the same revenue and the net income but the different cost of structure। obviously अगर तव्हांजी leverage वधीक है त तव्हांजो cost of जेको कैपिटल कॉस्ट स्ट्रक्चर हूंदो, जेको तव्हांजो कॉस्ट स्ट्रक्चर हूंदो वो डिफरेंट हूंदो। So my company's number of units sold become 100 in 100। तव्हांजी जेका प्राइस आहे यूनिट प्राइस इज 1 यूनिट प्राइस आहे। वेरिएबल कॉस्ट ऑफ हाई लेवरेज कंपनी जी जेका वेरिएबल कॉस्ट आहे उहा 0.2 आहे एंड जेका लो लेवरेज कंपनी जी 0.6 पर यूनिट, ठीक आहे। एंड देन जेका तव्हांजी फिक्स कॉस्ट आहे उहा तव्हांजी आहे 50 एंड हाई जेका हाई लेवरेज कंपनी जेका फिक्स कॉस्ट आहे ऑपरेटिंग कॉस्ट इज 50 आहे एंड लो लेवरेज जी 15 आहे। छो जो हिन जी वेरिएबल कॉस्ट वधीक है तो ऑटोमेटिकली हिन जी फिक्स कॉस्ट घटि हूंदी कंपैरेटिवली। एंड फाइनेंसिंग कॉस्ट है जेका तव्हांजी 10 फॉर अ हाई लेवरेज कंपनी एंड 5 फॉर अ लोअर लेवरेज कंपनी। कॉस्ट स्ट्रक्चर डिफरेंट कीअं थियो ॿिन्ही जो, ऑब्वियसली तव्हांजी जेका वेरिएबल कॉस्ट आहे एंड जेका तव्हांजी फाइनेंसिंग कॉस्ट आहे हाई लेवरेज कंपनी जी ॿिन्ही जी वधीक आहे कंपेयर टू लो लेवरेज कंपनी जी। सो अगर तव्हां इनखे उन दिस कंडीशन अगर तव्हां हिनखे बेस केस खणी करे हलो, अगर तव्हां हिन में ॾिसो त रेवेन्यू ॿिन्ही जो सेम आहे 100 1 पर तव्हांजी प्राइस जेका पर प्राइस आहे उहा 1 यूनिट आहे एंड क्वांटिटी जेके तव्हां प्रोड्यूस था कयो 100 था प्रोड्यूस कयो। सो 1 into 100 इज योर 100 तव्हां रेवेन्यू अची वियो। ऑपरेटिंग जेका तव्हांजी कॉस्ट आहे 0.2 into 10 तव्हां थी विया 20। अगर तव्हांखे मां हिते करे ॾेखारियां त 70 तव्हां कीअं थियो 0.2 into अगर तव्हां 100 कया त 20 तव्हांजी थी वई वेरिएबल कॉस्ट प्लस 50 तव्हांजी थी वई फिक्स कॉस्ट। So for a high leverage company जेका तव्हांजी ऑपरेटिंग कॉस्ट आहे 70 एंड जेका for a lower leverage cost 0.6 तव्हांजी वेरिएबल कॉस्ट into 100 प्लस 15 जेका तव्हांजी फिक्स कॉस्ट आहे त 75 तव्हांजो थी वियो ऑपरेटिंग कॉस्ट टोटल फिक्स प्लस वेरिएबल कॉस्ट। एंड तव्हांजी ऑपरेटिंग इनकम अची वई 100 माइनस 70 30 25 एंड जेका फाइनेंसिंग कॉस्ट आहे तव्हांजी 10 फॉर हाई लेवरेज कंपनी एंड 5 फॉर लोअर लेवरेज कंपनी। नेट इनकम उन दिस केस ॿिन्ही जे लाइ सेम आहे बट इफ इन केस अगर तव्हांजी रेवेन्यू मैम ऑपरेटिंग कॉस्ट समझ में ना आई, वो कीअं आई 70? ऑपरेटिंग कॉस्ट तव्हांजी सी ऑपरेटिंग कॉस्ट इज द सम ऑफ, अगर मां हिते नोट कंदी वञा, total operating cost is the sum of fixed cost। fixed cost देखिए असां fixed operating cost देखिए असां operating leverage भी चवंदा आहियूं, ठीक है, प्लस तव्हांजी वेरिएबल कॉस्ट। वेरिएबल कॉस्ट तव्हांखे मां डिफाइन कई, वेरिएबल कॉस्ट तव्हांजी फिक्स कॉस्ट तव्हांजी उहा हूंदी आहे जेका तव्हां प्रोड्यूस कयो न कयो तव्हांजो तव्हांखे एनी ऑफ बियर करणी आहे, तव्हांखे एनी ऑफ पे करणी आहे। वेरिएबल कॉस्ट तव्हांजी इज रिलेटेड तव्हांजी लिंक हूंदी आहे नेट सेल्स सां, रेवेन्यू सां, त मतिलबु जेतिरी तव्हांजी प्रोडक्शन थींदी ओतिरो पर यूनिट तव्हांजी कॉस्ट वधंदी वेंदी, ठीकु आहे। त मां टोटल ऑपरेटिंग कॉस्ट कीअं कढी त हिते तव्हांजी हिन में गिवन आहे 0.2 पर यूनिट तव्हांजी वेरिएबल कॉस्ट आहे फॉर अ हाई लेवरेज कंपनी एंड 50 तव्हांजी आहे फिक्स कॉस्ट टोटल में। त सिंपली 0.2 पर यूनिट इंटू तव्हां 100 था प्रोड्यूस कयो अगरि त तव्हांखे 20 मिली वई ऑपरेटिंग कॉस्ट प्लस 50 तव्हांजी थी वई फिक्स कॉस्ट अगरि तव्हां एड कई
त तव्हांखे टोटल ऑपरेटिंग कॉस्ट मिली वई पंहिंजी। सिमिलरली सेम इन 75 भी तव्हांजो इहो ई जनरेट थियो त 0.6 तव्हांजी हायर जेका तव्हांजी 6 इनटू तव्हां 100 कयो त तव्हांखे 60 टोटल वेरिएबल कॉस्ट मिली वई प्लस तव्हां हुन में 58 कयो जेका तव्हांजी फिक्स कॉस्ट आहे त तव्हांखे पंहिंजी टोटल ऑपरेटिंग कॉस्ट मिली वई। ठीकु आहे त हिन वारी सिचुएशन में त तव्हांजा ॿई जेके नेट रेवेन्यू आहिनि जेका तव्हांजी नेट प्रॉफिटेबिलिटी आहे इहा तव्हांजी सेम आहे बट एक्चुअल इम्पैक्ट तव्हां जॾहिं कॾहिं ईंदो इन कंपनी जी प्रॉफिटेबिलिटी ते जॾहिं तव्हांजी नेट रेवेन्यू जेको तव्हांजो रेवेन्यू आहे कंपनी जी सेल्स आहे उहा इंक्रीज या डिक्रीज थींदी त उनजो इम्पैक्ट जेको आहे न कंपनी जी प्रॉफिटेबिलिटी ते कीअं पवंदो। अगर तव्हां हिन ग्राफ में ॾिसो हे तव्हांजो सेम ई प्रोडक्ट आहे सेम ई तव्हांजो जेको आहे न एग्जाम्पल आहे अगरि तव्हांखे ग्राफ विजिबल आहे त दिस ब्रेक लाइन जेका तव्हांखे शो थी करे इहा तव्हांखे शो थी करे त लोअर लेवरेज जेका कंपनी आहे उनजो कर्व आहे ऐं जेको तव्हांजो ब्लू लाइन आहे इहो तव्हांखे शो थो करे त कंपनी जी जेका जंहिं कंपनी वटि हायर तव्हांजी ऑपरेटिंग हायर तव्हांजी वटि लेवरेज आहे उनजी नेट इनकम ते या उनजी प्रॉफिटेबिलिटी ते कीअं थो जेको आहे तव्हां इम्पैक्ट करे। सपोज हे तव्हांजा आहे नंबर ऑफ यूनिट्स हो ठीकु आहे तव्हां नंबर ऑफ यूनिट्स 100 ई जेको आहे न तव्हां सेट था कयो बट इफ यू सी अगरि तव्हां हिन वारी पॉइंट ते पहुचंदव जीअं तव्हांजा नेट ऑफ जीअं तव्हांजी जेको आहे न नंबर ऑफ यूनिट्स तव्हां थोड़ी लोअर लेवरेज तव्हांजी नेट इनकम तव्हांजी वधंदी वेंदी जीअं फॉर लोअर लेवरेज कंपनी जीअं तव्हांजी जेको आहे न नंबर ऑफ यूनिट्स तव्हां इंक्रीज थींदा अगरि तव्हांखे पॉइंट मां हुजे त जीअं तव्हां नंबर ऑफ यूनिट्स हिते तव्हां नंबर ऑफ यूनिट्स हिते फिक्स्ड आहिनि न जीअं तव्हां नंबर ऑफ यूनिट्स वधंदा वेंदा तव्हांजी नेट इनकम वधंदी। सिमिलरली फॉर अ हायर लेवरेज अगरि कंपनी तव्हां ॾिसो छो जो कंपनी हायर लेवरेज कंपनी में तव्हांजी फिक्स कॉस्ट वधीक आहे त जीअं तव्हांजा नंबर ऑफ यूनिट्स वधंदा वेंदा तव्हांजी नेट इनकम कंपेयर टू लोअर लेवरेज कंपनी वधीक वधंदी। अगर तव्हां ॾिसो त कर्व हिन पॉइंट ते ॿिन्ही जी सेम आहे बट उतां खां पोइ हिकु सर्टेन पॉइंट थी अचे जिते तव्हांजी हायर लेवरेज कंपनी खे एफिशिएंसीज वधीक थियूं जनरेट थियनि ऐं तव्हांजी प्रॉफिटेबिलिटी सरपास थी करे एज़ अ लोअर लेवरेज कंपनी खे ओतिरो मतिलबु हिनखे जेको आहे न कर्व खे हो थी करे इहो त तव्हांजो थी वियो ऑन इम्पैक्ट ऑफ अगरि तव्हां पंहिंजूं सेल्स इंक्रीज था कयो जेतिरी तव्हांजी प्रोडक्शन इंक्रीज थींदी आहे जेतिरी तव्हांजी सेल्स इंक्रीज थींदी त तव्हांजी प्रॉफिटेबिलिटी उन पेस सां हायर लेवरेज कंपनी जी इंक्रीज थींदी वेंदी। कोविड साइड ॾिसो त हे हिकु पॉइंट आहे जिथे कंपनी अगरि करे नंबर ऑफ यूनिट्स अगरि पंहिंजा घटि थी सर्टेन पॉइंट खां घटि थी प्रोड्यूस करे अगरि हे डिक्रीज था थियनि त कंपनी खे वधीक उनजो नुक़सान थो थिए उनजी नेट इनकम वधीक थी किरे एज़ कंपेयर टू लोअर लेवरेज कंपनी। आई होप तव्हांखे सम्झ में आयो त इम्पैक्ट तव्हांजो जेको आहे न कीअं थो थिए मतिलबु जंहिं पॉइंट ऑफ व्यू सां तव्हां अगरि नेट सेल्स आहे जेतिरो तव्हांजी नंबर ऑफ सेल्स वधंदा तव्हांजी प्रॉफिटेबिलिटी बि फॉर अ हायर लेवरेज कंपनी ओतिरी वधंदी वेंदी बट अगरि जीअं तव्हांजा नंबर ऑफ यूनिट्स आहिनि जेको तव्हां सेल्स था कयो अगरि उहा तव्हांजी डिक्रीज थींदी वेंदी उहो ई तव्हांजो जेको आहे न प्रॉफिटेबिलिटी तव्हांजी डिक्रीज थींदी। गाइस क्लियर आहे तव्हांखे सम्झ में आयो त लेवरेज जो कीअं तव्हांजी जेको आहे न प्रॉफिटेबिलिटी ते इम्पैक्ट जेको आहे न तव्हांजो पवंदो आहे इफ नॉट त असां हिनखे जेको आहे न मैम ठीक तरह सां मतलब समझ में सही तरह न आयो आहे अगर ब्रीफली थोड़ो ॿुधाए वञो प्लीज। सॉरी छा था चओ मैम तव्हां नाथ मां पे चवां जी मां पे चवां मैम कि अगर तव्हां ब्रीफली थोड़ो हिनखे डिफाइन करे वञो। अच्छा ओके तव्हांखे मां जेको आहे न इन न्यूमेरिक तव्हांखे हुन में करे थी ॾेखारियां त हायर लेवरेज कंपनी ऐं लोअर लेवरेज कंपनी जो इम्पैक्ट जेको आहे न तव्हांजो कीअं ईंदो। मैम ग्राफ भी थोड़ो रिपीट कजो बाक़ी न्यूमरिक क्लियर आहे। ॾिसो ग्राफ में सिंपली तव्हांखे अगरि तव्हां ग्राफ में सिंपली ॾिसो न तव्हांजा ॿ कर्व्स आहिनि हे वारो जेको तव्हां ये वारी ब्लू लाइन आहे स्ट्रेट लाइन आहे इहे तव्हांखे ॿुधाए थी त नंबर ऑफ यूनिट्स तव्हांजा फॉर नाउ तव्हांजा फिक्स्ड आहिनि त उते वञी उते तव्हांजा जेको नंबर ऑफ यूनिट्स तव्हांजा फिक्स्ड आहिनि
ठीक है। एंड हिन वाली तव्हां जेको ब्लू वाली लाइन आहे इहो तव्हांखे रिप्रेजेंट थो करे हायर लेवरेज कंपनी। एंड तव्हांजी जेका ब्लैक वाली लाइन आहे इहो तव्हांखे शो थो करे जेका तव्हांजी ब्लैक वाली लाइन आहे इहो तव्हांखे शो थो करे त जंहिं कंपनी में लेवरेज घटि आहे, फाइनेंशियल लेवरेज एंड ऑपरेटिंग लेवरेज ॿई घटि आहिनि। त असां बेसिकली जो इम्पैक्ट था ॾिसूं त अगरि तव्हांजी प्रोडक्शन आहे या जेके तव्हां नंबर ऑफ यूनिट सेल था कयो अगरि उहे तव्हांजा इंक्रीज था थियनि त तव्हांजी नेट इनकम ते जेको आहे न कीअं इम्पैक्ट ईंदो। त फॉर सपोज जेका तव्हांजी हायर लेवरेज कंपनी आहे उन जा जीअं तव्हां प्रोडक्शन पंहिंजी वधाईंदा वेंदव, जीअं तव्हां पंहिंजा नंबर ऑफ यूनिट सेल इंक्रीज वधाईंदा वेंदव त ऑब्वियसली तव्हांजी फिक्स कॉस्ट उते ई रहंदी, वेरिएबल कॉस्ट तव्हांजी अॻ में ई घटि आहे त तव्हांजी प्रॉफिटेबिलिटी वधीक वधंदी वेंदी। सेम तव्हांजो जेको आहे न कर्व में तव्हांजो शो थियल आहे त एट अ सर्टेन पॉइंट खां पोइ वञी करे फिक्स कॉस्ट तव्हांजी पूरी कवर थी वई, तव्हांजी वेरिएबल कॉस्ट ॾाढी घटि आहे त तव्हांजी जेका प्रॉफिटेबिलिटी आहे एज़ कम्पेयर टू लोअर लेवरेज कंपनी खां वधीक थी वधंदी वञे। ठीकु आहे। छो जो लोअर लेवरेज कंपनी में तव्हांजी जेका वेरिएबल कॉस्ट आहे उहा लिंक आहे तव्हांजी नंबर ऑफ यूनिट्स जेके तव्हां सेल कंदा आहियो। त ऑब्वियसली जीअं तव्हांजी प्रोडक्शन वधंदी वेंदी तव्हांजी फिक्स कॉस्ट जो तव्हांजी घटि आहे उहा कवर थी वेंदी एट सर्टेन पॉइंट ताईं तव्हांखे प्रॉफिटेबिलिटी जनरेट थींदी। बट तव्हांजी जो वेरिएबल कॉस्ट वधीक आहे त उहा हिकु सर्टेन लिमिट ताईं तव्हांजी जेको आहे न प्रॉफिटेबिलिटी इंक्रीज थींदी जेका तव्हांजी हिन कर्व में शो थो करे। त जीअं तव्हां पंहिंजा नंबर ऑफ यूनिट्स वधाईंदा था वञो तव्हांजी प्रॉफिटेबिलिटी तो इंक्रीज थी थिए बट एज कम्पेयर टू हायर लेवरेज कंपनी खां घटि थी इंक्रीज थिए। ठीकु आहे। इहो तव्हांजो इम्पैक्ट हुयो अगरि तव्हां पंहिंजी प्रोडक्शन या जेको तव्हां नंबर ऑफ यूनिट्स तव्हां सेल था कयो उहे तव्हां इंक्रीज थियनि। बट इफ इन केस अगरि तव्हां हिनखे उन ऑपोजिट हैंड ते ॾिसंदव त अगरि तव्हांजा नंबर ऑफ यूनिट्स तव्हां जेके सेल था कयो उहे डिक्रीज था थियनि त ॿिन्हिनि जी प्रॉफिटेबिलिटी ते तव्हांजो जेको आहे न कहिड़ो इम्पैक्ट पवंदो। below the line मतलब जेका तव्हांजी हिन लाइन जे अबव हेठि अगरि तव्हां हुन में ॾिसो त उहा कंपनी जंहिंजी वेरिएबल कॉस्ट वधीक हुई जेका जेतिरो तव्हां सेल कयो उन सां घणी लिंक आहे परसेंटेज हुन 60% आहे ॾिसो त ऑब्वियसली छो जो तव्हां नंबर ऑफ यूनिट्स सां घटि था सेल कयो फिक्स कॉस्ट पहिरियों ई ताईं घटि आहे त तव्हांजी प्रॉफिटेबिलिटी घटि थींदी बट कंपेयर टू हायर लेवरेज कंपनी खां घटि हुन में जेको आहे न परसेंटेज में ताईं घटि थी थिए। एंड हायर लेवरेज कंपनी जी छो जो उन वेरिएबल कॉस्ट एतिरी आहे ई न प्रोड्यूस कयो या घटि प्रोड्यूस कयो तव्हांजी वेरिएबल कॉस्ट एतिरो इम्पैक्ट न थींदी, एतिरी घटि न थींदी। बट तव्हांजी फिक्स कॉस्ट छो जो तव्हांजी घणी आहे त तव्हांजी उहा कवर अप ई नथी थिए, तव्हां एतिरो प्रोड्यूस ई नथा कयो त तव्हांजी फिक्स कॉस्ट वञे पर यूनिट वधंदी। जेका प्रॉफिटेबिलिटी आहे उहा तव्हांजी घणे पेस ते या हायर पेस ते ताईं जेको आहे डिक्रीज थी थिए। सो ॿई तव्हांजा वेव आहिनि, ॿई पॉजिटिव बि आहे नेगेटिव बि आहे। इट्स मतलब जेतिरो तव्हां नंबर ऑफ यूनिट्स में सेल वधाईंदा वेंदव ओतिरी तव्हांजी प्रॉफिटेबिलिटी वधंदी वेंदी, जेतिरा तव्हां पंहिंजा नंबर ऑफ यूनिट्स ऑफ सेल तव्हां डिक्रीज कंदा वेंदव ओतिरो तव्हांखे प्रॉफिटेबिलिटी तव्हांजी उन पेस सां घणी डिक्रीज थींदी लोअर लेवरेज कंपनी। इहो ई तव्हांजो जेको आहे न लेवरेज इंक्रीज द वॉलेटिलिटी ऑफ द कंपनीज अर्निंग एंड कैश फ्लो इट आल्सो इंक्रीज द रिस्क ऑफ लेंडिंग और ओइंग अ कंपनी। लेवरेज तव्हांजी हायर रिस्क हूंदी आहे छो जो हायर रिस्क आहे त बेसिकली तव्हां डिस्काउंट रेट जेको तव्हांजो पंहिंजो फॉर इन्वेस्टमेंट वैल्यूएशन पॉइंट ऑफ व्यू हूंदो आहे तव्हां उहो हायर डिस्काउंट रेट ॾींदा आहियो। ठीकु आहे। त इफ अगरि हिकु सिंपल एक्शन में अगरि असां हिनखे करणु चाहियूं नंबर्स में कीअं जेको आहे न हे पे आउट थो करे नंबर ऑफ यूनिट्स तव्हां जेके सेल किया इज ये तव्हांजी आहे हायर लेवरेज कंपनी and this one is your lower leverage company। मैम ये अमाउंट मिलेगा हाँ ना हाई बिल्कुल लेवरेज एंड लो ताकि लेवरेज ये वाली डेटा गिवन हूंदी तव्हां उन बेसिस ते हे ड्राइव करे सघो था इनकम स्टेटमेंट। इनकम स्टेटमेंट फाइन ठीक है। त हाणे अगर मां हिनखे हाईलाइट करे छॾियां त दिस इज तव्हांजी लोअर हाई लेवरेज कंपनी आहे। इनकम स्टेटमेंट अगर मां ॾिसणु चाहियां त इनकम स्टेटमेंट मुंहिंजी कीअं त कंट्रोल सी हे मुंहिंजो अची वियो रेवेन्यू
ठीकु आहे, त तव्हां रेवेन्यू इज इक्वल टू P इंटू Q न, त प्राइस तव्हांजी 1 आहे इंटू क्वांटिटी तव्हांजी 100 आहे, त तव्हांखे पहिरियों रेवेन्यू मिली वियो। ऑपरेटिंग कॉस्ट मां तव्हांखे ॿुधाई इज इक्वल टू तव्हांजी वेरिएबल कॉस्ट इंटू तव्हां जेको नंबर ऑफ यूनिट्स तव्हां सेल था कयो प्लस जेका तव्हांजी फिक्स कॉस्ट आहे विच इज 50। अगरि मां हिनखे कयो त मूंखे पंहिंजी ऑपरेटिंग कॉस्ट मिली वई 70। ठीकु आहे, सिमिलरली इन ई वे में अगरि मां लोअर एवरेज कंपनी जो कयां त 1 इंटू 100 ऐं जेका मूंखे ऑपरेटिंग कॉस्ट मिली वई इज इक्वल टू 0.6 इंटू 100 एंड प्लस टाइम 15। तो जेका मुंहिंजी ऑपरेटिंग इनकम आहे इज इक्वल टू 100 माइनस 70 एंड 25 तव्हांजो अची वियो ऑपरेटिंग प्रॉफिट। एंड फाइनेंस कॉस्ट है तव्हांजी ऑब्वियसली 10 एंड हिन ई ताईं फाइनेंस कॉस्ट है तव्हांजी 5, त तव्हांखे पंहिंजो जेको नेट इनकम मिली वई 10 माइनस दिस 30 माइनस 10 एंड 75 माइनस 7। त हिन केसेस में तव्हांजो जेको आहे न ॿई सेम आहिनि। त अज्यूमिंग अगरि मां पंहिंजे नंबर ऑफ जेके तव्हांजी यूनिट्स आहिनि इहे मां इंक्रीज डिक्रीज थी कयां त तव्हांजी नेट इनकम ते कहिड़ो इम्पेक्ट थो पवे। अगरि हिते तव्हां ॾिसो त अगरि मां हिते 80 करे छॾियां, आई होप तव्हांखे विजिबल आहे। ठीक है, तो अगर मैं सपोज मां हाणे ॾिसण थी चाहियां त नंबर ऑफ यूनिट्स तव्हां अगरि इंक्रीज डिक्रीज था थियनि त तव्हांजी नेट इनकम ते कीअं थो फर्क़ु पवे, जीअं सिमिलरली असां ग्राफ में डिस्कस कयोसीं। त अगरि सपोज मां हिते ॿिन्ही में 80 करे छॾियां कंहिं नंबर ऑफ यूनिट्स, त अगरि तव्हां नेट इनकम जो ॾिठो त नेट इनकम फॉर अ हायर एवरेज कंपनी तव्हांजी 4 थी वई ऐं हिते तव्हांजी जेका नेट इनकम हुई उहा तव्हांजी 20 हुई। ॿिन्ही टर्म्स में जॾहिं तव्हां ॿिन्ही में 100 का प्रोड्यूस कयो 20 तव्हांजी हुई न, त दिस मीन कि 4 डिवाइडेड बाय 20 माइनस 1 अगरि मां ॾिसां त 80% सां मुंहिंजी प्रॉफिटेबिलिटी डिक्रीज थी ऐं 40% सां मुंहिंजी जेको आहे न लोअर एवरेज में डिस्कस थी। अगरि मां नेट सेल्स जो इम्पेक्ट ॾिसां त जेके मुंहिंजे नंबर ऑफ यूनिट सेल हुया पहिरीं मुंहिंजा 100 हुया, हिते बि 100 हुया, मां डिक्रीज कया पहिरीं पंहिंजा 80 100 माइनस 1 20% सां मां सिर्फ़ु पंहिंजा 20% सां कंहिं नंबर ऑफ यूनिट्स जेके मां सेल थी कयां अगरि उहे डिक्रीज कया त मुंहिंजी जेका लोअर एवरेज में फ़र्क़ु पियो प्रॉफिटेबिलिटी जो उहो 40% हुयो, पर जॾहिं असांजी हायर एवरेज आहे असांजी फिक्स कॉस्ट घणी आहे त उनजी प्रॉफिटेबिलिटी तव्हांजी वञी 80% सां तव्हांजी जेको आहे डिक्रीज थी आहे। त इहो ई तव्हांजो रीज़न आहे जॾहिं बि कंपनी जी नेट सेल्स वधंदी वेंदी या कंपनी जी डिक्रीज थींदी वेंदी त तव्हांजी हायर एवरेज कंपनी ते वधीक या घणो इम्पेक्ट ईंदो आहे एज़ कम्पेयर टू लोअर एवरेज कंपनी खां। ठीकु आहे, त नाउ अज्यूमिंग कि हाणे मां पंहिंजो वधायां थी नंबर ऑफ यूनिट्स 100 खां इंक्रीज थी कयां 120 ते, त 20% सां मां पंहिंजी प्रोडक्शन वधाई या मां हिनखे 115 थी करे छॾियां त 15% सां मां पंहिंजा नंबर ऑफ यूनिट्स इंक्रीज कया, मतिलबु 15 फ्रॉम 100 टू 115 खणी वियमि। बट जॾहिं थी तव्हांजी जेका प्रॉफिटेबिलिटी में फ़र्क़ु आयो फॉर अ हायर एवरेज कंपनी फ्रॉम 20 टू 32 थी वई एंड जेका तव्हांजी लोअर एवरेज कंपनी आहे फ्रॉम 20 टू 26 थी वई। त मतिलबु प्रॉफिटेबिलिटी बि तव्हांजी घणी वधी, घणी वधी आहे एज़ कम्पेयर टू जेतिरो तव्हां सेल्स परसेंटेज टर्म्स में वधाई वई। तो द माय पॉइंट इज हियर कि हायर एवरेज कंपनी में तव्हांजी बेनिफिट बि हूंदो आहे हिकिड़ो, तव्हांजी जेको आहे न इनकम बि वधीक जनरेट थींदी आहे, बट अगरि थिंग्स डज़ंट वर्क, अगरि तव्हांजी नेट सेल्स घटि थी वञे त ओतिरो कंपनी इन बेड टाइम्स या ख़राब वक़्त में ओतिरो सफ़र बि कंदी आहे। आई होप हाणे तव्हांखे क्लियर आहे त इम्पेक्ट ऑफ जेको तव्हां नेट सेल्स आहे अगरि नंबर तव्हां चेंज था थियनि त कहिड़ो जेको आहे तव्हां चेंज थो अचे इन पॉजिटिव टर्म्स, मतिलबु हायर अगरि तव्हांजी सेल्स वधनि थियूं और ऑल्सो इन नेगेटिव टर्म्स। अगरि कंहिं वटि क्वेश्चन आहे हारिस इन पॉइंट ताईं त प्लीज रिपीट। सॉरी।
गाइस अगर केवल क्वेश्चन आए हने पॉइंट है त काइंडली मूंखे ॿुधायो, रिपीट कयो, मूंखे मतलब ॿुधायो त मां रिपीट कयां स्लाइड। Okay, so moving toward the business and financial risk का इंशा हुन basically in a business any type of जेड़ी भी nature जो तां जो business हुजे केड़ी भी type of whether it is a manufacturing trading business service business or whatever the nature of the business ॿिन types जो जेको business owner हूंदो तां जो risk face कंदो हिकड़ी तां जी हुंदी business जेके risk सां चवंदा आहिनि and हिकड़ी तांजी हुंदी फाइनेंशियल रिस्क। विदिन अ बिजनेस रिस्क में तांजी ॿिन टाइप्स जी रिस्क ईंदियूं आहिनि, हिकड़ी तांजी हुंदी सेल्स रिस्क ऐं हिकड़ी तांजी हुंदी ऑपरेटिंग रिस्क। सेल्स रिस्क तां इहा हुंदी त मतलब रिस्क ऑफ जेतिरो तव्हां वॉल्यूम या प्राइस जी तव्हांजी अनसर्टेनिटी हूंदी आहे, तव्हांखे प्राइस ख़बर न हूंदी आहे त नेक्स्ट ईयर कुझु बि सिचुएशन अची सघे थी जंहिंमें तव्हांजी प्रोडक्शन आहे या जंहिंमें तव्हांजा सेल्स आहिनि इंक्रीज या डिक्रीज थी सघनि था, जंहिंजे करे तव्हांजी ओवरऑल प्रॉफिट्स ते तव्हांजो घणो वॾो इम्पैक्ट पवंदो। एंड सेम तव्हांजो विदिन सेल्स में तव्हांजी प्राइस रिस्क बि हिकु तव्हांजी ईंदी आहे त नेक्स्ट ईयर कुझु अहिड़ियूं गवर्नमेंट कंडीशंस या कुछ एड़ियूं रूल्स एंड रेगुलेशन मतलब इंट्रोड्यूस करे जंहिंजे करे मुंहिंजी प्राइस ते वञी को इम्पैक्ट पवे एंड जंहिंजे टर्म्स जंहिंजे करे मुंहिंजे प्रॉफिट ते वञी जेको आहे इम्पैक्ट पवे। सो ओवरऑल उहे शयूं सेल्स जूं प्राइस एंड क्वांटिटी जंहिंजे करे तव्हांजी प्रॉफिट ते जेको आहे न तव्हांजो इम्पैक्ट पवे उहा तव्हांजी काउंट थींदी आहे सेल्स रिस्क में। ॿी टाइप जी विदिन अ बिजनेस रिस्क में तव्हांजी ॿी टाइप जी रिस्क हूंदी आहे ऑपरेटिंग रिस्क। ऑपरेटिंग रिस्क इहा तव्हांजी हूंदी आहे त रिस्क ड्यू टू द ऑपरेटिंग कॉस्ट स्ट्रक्चर जेका तव्हांखे मां ऑलरेडी तव्हांखे डिफाइन कई त तव्हांजी जेको आहे न फिक्स कॉस्ट तव्हांजी घणी आहे कंपेयर टू वेरिएबल कॉस्ट खां त उनमें तव्हांजी रिस्क हिकिड़ी इहा हूंदी त जॾहिं तव्हांजी अगरि नेट सेल्स सेल्स तव्हांजो एतिरो जनरेट नथो थिए त तव्हांखे तव्हांजे ओवरऑल प्रॉफिटेबिलिटी ते नुक़सान पवंदो। जेको असां पहिरियों वारी नेगेटिव टर्म्स में डिफाइन कयोसीं त अगरि कंपनी जी जॾहिं मां ते 80 कया त अगरि तव्हांजी 80 थी वञे ऐं तव्हांजो हायर वेरिएबल कॉस्ट आहे हायर फिक्स कॉस्ट आहे तव्हांजी त इनखे तव्हां बेसिकली ऑपरेटिंग रिस्क हिकु चवंदा आहियो त कंपनी जी कॉस्ट जेको आहे न में हिसाब सां वेरी थी करे या कंपनी जी कॉस्ट जेको आहे न कहिड़े हिसाब सां कंपनी जे नेट प्रॉफिट ते इम्पैक्ट थी आणे त उहा तव्हांजी जेको आहे न हिकिड़ी ऑपरेटिंग रिस्क में काउंट थींदी आहे। एंड थर्ड जेका सेकेंड टाइप जी तव्हांजी हूंदी आहे जेको तव्हांजो मेजर आहे उहो तव्हांजी हूंदी आहे फाइनेंशियल रिस्क। रिस्क ड्यू टू द जेको आहे डेट फाइनेंसिंग। हाणे फॉर सपोज मां तव्हांखे ॿुधायो त मां तव्हांखे हिते ॿुधायो त फिक्स कॉस्ट जेका फाइनेंसिंग फिक्स कॉस्ट हूंदी आहे उहा कंपनी जी जनरेट जॾहिं थींदी आहे जॾहिं कंपनी हाई बोरो कंदी आहे। ठीकु आहे ऑब्वियसली अगरि बोरो हाई थी करे मतलब कंपनी पंहिंजा पैसा घटि थी लॻाए एंड बैंक जे थ्रू बोरो करे जेको आहे हिकिड़ो फ्री ऑफ कॉस्ट कंपनी इज ट्राइंग टू जनरेट अ रिटर्न पंहिंजे मतलब आफ्टर पेइंग द बोरिंग कॉस्ट जेको बि बचो नेट उहो कंपनी जो हिकिड़ो विदाउट एनी पंहिंजा पैसा लॻाइण खां पोइ कंपनी ते जेको आहे न थिए थो। बट इन में रिस्क ताईं छा हूंदी आहे त अगरि तव्हांजा जेका तव्हांजी हाणे मतलब इन रियल टर्म्स में द लास्ट ईयर जेको काफ़ी कंपनीज बियर बि कयो हुयो उहो तव्हांजो हुयो त जॾहिं तव्हांजो इंट्रस्ट रेट इंक्रीज थी विया न त तव्हांजी हिकिड़ी रिस्क वधी वेंदी आहे छो जो पहिरियों अगरि पोइ सपोज पहिरियों तव्हां 100 बोरो कयो हुयो यू वर बोरोइंग 100 रुपीस ऐं उन ते जेको तव्हांजो कार्बोर जेको तव्हांखे पे पोइ करणो पवे इनिशियली में सॉरी कार्बोर उहो तव्हांजो हुयो फॉर सपोज 8%। बट जीअं अॻिते तव्हांजी इकोनॉमी वग़ैरह तव्हांजी चेंजिस थियूं काफ़ी चेंजिस आहिनि त तव्हांजो जेको कार्बोर आहे उहो इंक्रीज थी वियो फ्रॉम 8 to 12%। त पहिरियों तव्हां 100 ते पे पा कयो 8 इंटू अगरि मां 8 रुपया पा ॾियो पर 100 ते
पर हाणे तव्हांखे जेको आहे न छो जो फ़ाइदो तव्हां वधी वियो आहे, तव्हांजी कॉस्ट वधी वई आहे, त तव्हांखे 12 इंटू मतलब हाणे पहिरियां पे करणा पवंदा, त ऑब्वियसली तव्हां हिकु 100 जंहिं प्रोजेक्ट खे लॻाइण लाइ चयो हुयो त तव्हांखे 8 रुपए ताईं कॉस्ट आहे, बट सिचुएशन टाइम अहिड़ी अची वियूं जंहिंजे करे काइबोल वधी वियो, तव्हांजी फिक्स कॉस्ट वधी वई। So this is a kind of the risk. So ma obviously to return the generate कंदम without any investing my own money, but there is a risk कि अॻिते हली करे अगर तव्हां काइबोल वधी वियो या कुछ रूल्स एंड रेगुलेशन अहिड़ी अची वयूं जंहिंजे करे मुंहिंजी ओवरऑल फाइनेंसिंग कॉस्ट ते मुंहिंजो इम्पैक्ट पवंदो, मतलब वो फाइनेंसिंग कॉस्ट मुंहिंजी वधी वेंदी, so that would be risk for me, जेकी मुंहिंजी प्रॉफिटेबिलिटी जेकी कंपनी जी प्रॉफिट जेका ओवरऑल उन ते इम्पैक्ट कंदो। So basically in every business जेको आहे न तव्हांजो ही टाइप जी तव्हांजो रिस्क पे कंदो आहे। त फाइनेंशियल रिस्क कंपनी केतिरी आहे, जेतिरी वधीक रिस्क तव्हां खणंदव ऑब्वियसली तव्हांजी प्रॉफिटेबिलिटी तव्हांजी ओतिरी हुन बेस सां इंक्रीज थींदी। बट अगेन मां अगरि चवां थी अगरि सिचुएशंस तव्हांजे फेवर में कमु न कयूं, मतिलबु कुझु बि अहिड़ी चेंजिस आयूं, अनसर्टेनिटी ताईं अची वई, तव्हांखे उन पेस सां नुक़सान बि तव्हांखे जेको आहे न पई सघे थो। So how the question is कि असां जेकी पहिरीं न्यूमेरिक्स करे आया सिंपल न्यूमेरिक्स टर्म्स में न, बट असां मेजर कीअं कयूं त कंपनी जेका एग्जिस्टिंग मुंहिंजी कंपनी आहे जंहिंमें ऑपरेटिंग रिस्क भी आहे या फाइनेंशियल रिस्क भी आहे, उहा कंहिं लेवल ताईं जेको आहे न कंपनी जी सही आहे। तो बेसिकली मेजर हूंदो आहे डिग्री ऑफ ऑपरेटिंग लेवरेज चवंदा आहियूं जंहिंखे असां, टू मेजर द रिस्क कि कंपनी वटि जेको आहे न ऑपरेटिंग रिस्क या ऑपरेटिंग लेवरेज कंपनी वटि केतिरी आहे। और degree of operating leverage is a quantitative measure of operating risk. This is a kind of तव्हां चई सघो था त हिकु न्यूमेरिक टर्म्स में तव्हां जॾहिं डिफाइन कंदा आहियो त कंपनी खे ऑपरेटिंग रिस्क लेवल खां वधीक या घटि आहे त उहो असां फाइंड कंदा आहियूं डिग्री ऑफ ऑपरेटिंग लेवरेज सां। एंड डिग्री ऑफ ऑपरेटिंग लेवरेज तव्हांजी छा आहे, बेसिकली percentage change in operating income divided by percentage change in sales. This simply तव्हांखे इहो थो शो करे त जंहिं पेस सां तव्हांजी ऑपरेटिंग इनकम चेंज थी थिए एंड जंहिं डिवाइडेड बाय जंहिं पेस सां तव्हांजी सेल्स में चेंज अचे थो, उन जो रेशियो छा आहे। इफ इट इज ग्रेटर देन 1 obviously you will assume कि कंपनी वटि हायर घणी ऑपरेटिंग लेवरेज आहे। इफ इट्स अचे तो अगर 100% खां वधीक तो अचे या ग्रेटर देन 1 तो अचे, तो दिस मीन कि कंपनी के जेको आहे न ऑपरेटिंग रिस्क वधीक आहे। ठीक आहे, विद इन सेम एग्जांपल अगर मां हिते कया तो उन Q minus Q P minus V divided by Q P minus V, this is basically तव्हांजो जेको आहे डिग्री ऑफ ऑपरेटिंग लेवरेज जो फॉर्मूला आहे। Q तव्हांखे रिप्रेजेंट करे तो क्वांटिटी, P is your price minus V is your variable price per product minus variable cost per product divided by Q P minus into P minus V minus fixed cost। तो अगर उन सेम फॉर्मूला जे बेसिस ते अगर मां ऑपरेटिंग डिग्री ऑफ ऑपरेटिंग लेवरेज अगर मां हिन ते मेजर करण चाहियां, डिग्री ऑफ ऑपरेटिंग लेवरेज, ठीक है। तो इन जो बेसिकली जेको तव्हांजो फॉर्मूला आहे इज दिस Q minus P। अगर मां उन सेम कंपनी अगर मां नेक्स्ट मां पंहिंजो मीनिंग जो अगर असां ॾिसूं त कि ऑब्वियसली हायर लेवरेज ना ऑपरेटिंग लेवरेज ताईं वधीक ईंदी, एज वी ऑल नो फ्रॉम अ डेफिनेशन। से मेजर करण लाइ त इज इक्वल टू Q तव्हांजो आहे क्वांटिटी इज योर 100, P minus price is equal to your 1, 0.02 time variable cost divided by Q is equal to your 100 and then thank you P 1 minus 0.02
6 and then thank you minus जेका तव्हांजी fixed cost are for a higher leverage company minus जेका higher leverage company 950 the bracket close तव्हांखे मुंहिंजो मिली वियो 2.67 तव्हांखे मिली वियो पंहिंजो फॉर अ हाई लेवरेज कंपनी जेका तव्हांजी डी ऑन डिग्री ऑफ ऑपरेटिंग लेवरेज अचे थी इहा 2.67 आहे अगर तव्हांखे हिनखे सिंपली कैलकुलेटर में करणो आहे त ओपन योर कैलकुलेटर वेरी बेसिकली इजी तव्हां 1 minus 0.2 1 minus 0.2 तव्हांखे हुते तव्हांखे मिली वियो 80 into 100 मथियों वारो जेको तव्हांजो पार्ट आहे इज इक्वल टू मां हिनखे कयो 80 मुंहिंजो आयो एंड जेको मुंहिंजो सेकेंड वारो पार्ट आहे is equal to 1 minus 0.2 into 100 80 minus जेका मुंहिंजी फिक्स कॉस्ट आहे 50 तो मूंखे मिली वियो 30 तो सिंपली 80 डिवाइडेड बाय मां 30 कयो तो मूंखे 2.667 डिकॉन तव्हांखे मिली वियो वरी तव्हांजा ॿिए दिन सिंपली तव्हांखे फॉर्मूला यूज़ करणो आहे ऐं तव्हांखे जेको आहे पंहिंजी डिग्री ऑफ ऑपरेटिंग लेवरेज ख़बर पइजी वेंदी त जेको आहे कंपनी जी पूरा हायर लेवरेज केतिरी आहे For a lower leverage company, same formula जी basis पे अगर मैं आने की क्या is equal to 100 into 1 minus 0 divided by bracket open 100 into 0 into 1 minus 0.6 minus जेको तव्हांजो 15 तव्हांखे मिली वियो 1.6 अगर तव्हां कंपेयर कयो त लोअर लेवरेज कंपनी जंहिंजी लेवरेज घटि आहे उनजी जेका ऑपरेटिंग लेवरेज या डिग्री ऑफ ऑपरेटिंग लेवरेज अचे थी इज इक्वल टू 1.6 आहे एंड ऑब्वियसली हायर लेवरेज सिंपली तव्हांखे शो करे थो त फॉर असांजो चवण जो मतिलबु इहो हूंदो आहे त फॉर एवरी 1% increase in net sales या 1% increase in revenue जेको तव्हां कंपनी जी प्रॉफिटेबिलिटी ते फर्क पवंदो न फॉर अ लोअर लेवरेज कंपनी 1.6% सां पवंदो एंड फॉर अ हायर लेवरेज कंपनी 2.67 सां तव्हांजो मतिलबु 2.6 टाइम्स जेको आहे तव्हांजो इम्पैक्ट पवंदो ठीक है सो आई होप तव्हांखे क्लियर आहे त ऑपरेटिंग रिस्क बेसिकली इन न्यूमेरिक फॉर्म तव्हां जेको आहे कैलकुलेट कीअं कंदा आहियो नेक्स्ट तव्हांजो आहे फाइनेंशियल रिस्क इज सिंपली दिस ओके सो मां चवां बेसिकली फाइनेंशियल रिस्क जेको तव्हांजो हूंदो आहे इहो बि सिंपली तव्हां मेजर आहे जेको तव्हांखे न्यूमेरिक क्वांटिटेटिव टर्म्स में ॿुधाईंदो आहे त कंपनी वटि फाइनेंशियल रिस्क केतिरी आहे सो विद द सेम फॉर्मूला असां कैलकुलेट करे सघूं था उन सेम नंबर्स ते फाइनेंशियल रिस्क इन टर्म्स ऑफ हाई लेवरेज एंड लोअर लेवरेज कंपनी के डिग्री ऑफ financial risk is basically thanjo is equal to this DFN is equal to so अगर मैं इस फॉर्मूला के यूज किया the difference between इन बिनी जो फॉर्मूला में यू आहे त मथे वाले फॉर्मूला में असां सिर्फ ऑपरेटिंग लेवरेज जेका ऑपरेटिंग कॉस्ट हुई तव्हांजी which is a fixed cost माइनस कराई डिग्री ऑफ फाइनेंशियल रिस्क में असां बेसिकली तव्हांजी कॉस्ट हूंदी आहे फिक्स फाइनेंसिंग कॉस्ट तव्हां हुनखे डिवाइड करे छॾींदा आहियो
So अगर मां कैलकुलेट करण चाहियां त DFM त क्वांटिटी आहे मुंहिंजी 100 and P minus V या price minus 0. minus 50 divided by 100 जगह मुझे quantity हुई and then my P1 minus 0.2 for a higher average company minus तव्हांजी जगह fixed cost are 50 and minus जगह तव्हांजी financing cost are 10 sorry तव्हांखे पंहिंजी अची वई त जेका तव्हांजी हाई लेवरेज कंपनी आहे उनजी डिग्री ऑफ जेका फाइनेंशियल रिस्क आहे is 3.5 आहे 3.5 times mean कि for every one times increase या 1% increase in तव्हांजी नेट सेल्स करे तव्हांजी जेका कंपनी जी प्रॉफिटेबिलिटी जे जेका फर्क पवंदो that should be around 3.5 times तव्हांजो जेका हूंदो so Similarly, अगर मां पंहिंजी लोअर एवरेज लाइ कैलकुलेट करण चाहियां त इज इक्वल टू 100 into 1 minus 0.6 minus जेका तव्हांजी फाइनेंसिंग कॉस्ट आहे which is around 5 त हे मुंहिंजो थी वियो divided by 100 into 1 minus 0.6 15 and minus 5 तव्हांखे कयो त तव्हांखे पंहिंजो मिली वियो 1.75 so मतलब ऑलमोस्ट जेका तव्हांजी हायर लेवरेज जी जेका कंपनी जी डिग्री ऑफ फाइनेंशियल रिस्क आहे ये ऑलमोस्ट 2 टाइम्स आहे एज कंपेयर टू तव्हांजी लोअर लेवरेज कंपनी सां the risk the lower the higher the profit so 1.75 times तव्हांखे इहो थो शो करे त फॉर एवरी 1% ऑफ इंक्रीज सां तव्हांजी जेका नेट रेवेन्यू में फर्क पवंदो उहा फॉर अ हायर लेवरेज कंपनी फॉर लोअर लेवरेज कंपनी तव्हां 1.7% टाइम हूंदो एवरेज कंपनी तव्हांजो 3.5 मतलब जेतिरी लेवरेज वधीक आहे ओतिरो जेको आहे तव्हांखे प्रॉफिटेबिलिटी में तव्हांखे एतिरी जेको आहे वधीक फर्क पवंदो So next, I hope जेको आहे न तव्हांखे degree of how to measure the degree of financial risk and degree of operating leverage and degree of financial risk measure करण जेको आहे न तव्हांजो जेके बेसिक फॉर्मूला आहिनि तव्हांजो उहे यूज़ कीअं अप्लाई कबो आहे एंड जेको एंड रिज़ल्ट आहे हुनजो उनखे इंटरप्रेट कीअं कबो आहे नेक्स्ट जेका तव्हांजी लास्ट ऑलमोस्ट जेका तव्हांजी स्लाइड आहे इज बेसिकली तव्हांजी effect of financial leverage on net income and ROE बेसिकली तव्हांखे इहो थो ॿुधाए त ॿ कंपनीज़ आहिनि उन हिक वटि जेको आहे न फाइनेंशियल लेवरेज आहे एंड ॿी कंपनी आहे जंहिं वटि ज़ीरो फाइनेंशियल लेवरेज आहे मतिलबु जंहिं वटि ज़ीरो डेट आहे त उनजी नेट इनकम एंड ROE ते जेको आहे न कहिड़ो इम्पैक्ट तव्हांखे ॾींदो तो हिकु डिफाइन करण लाइ त जेको आहे न इम्पैक्ट तव्हांजी नेट इनकम एंड ROE ते तव्हांखे केतिरो थो अचे For suppose तव्हांजी EBIT जेका अर्निंग बिफोर इंटरेस्ट एंड टैक्स प्लीज नोट कजो असां हिते सिर्फ इम्पैक्ट ऑफ फाइनेंशियल लेवरेज था ॾिसूं ऑपरेटिंग लेवरेज नथा ॾिसूं सिर्फ फाइनेंशियल लेवरेज था ॾिसूं त जेको डेट सां भरो था कयो जेका पे करण ते जेको आहे अगरि आहे त केतिरो इम्पैक्ट पवंदो सो तव्हांजी जेको एसेट आहे 200 तव्हांजा एसेट आहिनि इक्विटी तव्हांजी 200 आहे ज़ीरो तव्हांखे डेट आहे टैक्स वगैरह कुछ पे नथा कयो on अदर हैंड जेका तव्हांजी ॿी कंपनी आहे जंहिंमें तव्हांजा एसेट 200 आहिनि बट तव्हांजी इक्विटी जेका तव्हांजी आहे उहा 100 आहे ऐं तव्हांजो डेट बि 100 आहे जंहिं ते तव्हां 10% इंटरेस्ट था पे कयो सो ॿिन्हिनि कंपनीज़ जी जेका अर्निंग बिफोर इंटरेस्ट एंड टैक्स आहे फाइनेंस कॉस्ट पे करण खां पोइ ॿिन्हिनि जी जेका EBIT आहे या ऑपरेटिंग प्रॉफिट आहे ॿिन्हिनि जो सेम आहे डिफरेंट लेवल ते सम्झो अगरि 20 आहे त केतिरो नेट इनकम एंड ROE ते इम्पैक्ट पवंदो एंड सो ऑन तो अगर तव्हां टेबल में ॾिसो त हिकु कंपनी ॿिन्हिनि कंपनी जो अगरि अर्निंग बिफोर टैक्स तव्हांजो ज़ीरो आहे तव्हांजी नेट इनकम ज़ीरो थींदी
ऑब्वियसली तव्हांजो टैक्स भी 0 आहे एंड तव्हां इंटरेस्ट भी 0 आहे इन दिस कंपनी एंड तव्हांजी आरओई भी 0 थींदी। सो नेट इनकम तव्हांजी 0 आहे त डिवाइडेड बाय तव्हां इक्विटी कंदव त तव्हांजी आरओई भी 0 थी वई। ऑन अदर हैंड जेका तव्हांजी कंपनी जे बोरो कयो आहे 100 बैंक मां उहा अगर 10 रुपीस 10% मीन 10 रुपीस तव्हां इंटरेस्ट पे कंदी त उनजी नेट इनकम ते ऐं आरओई ते केतिरो थो फर्क़ु अचे। त ऑब्वियसली अगर तव्हांजी ईबिट 0 आहे त उन खां पोइ तव्हांखे अगर फाइनेंसिंग कॉस्ट पे करणी आहे त तव्हांजी नेट इनकम नेगेटिव थी वेंदी। छो जो अगर तव्हांखे इनकम स्टेटमेंट मां यादि हुजे फ्रॉम सिंपली हिन वारी त ऑपरेटिंग इनकम माइनस फाइनेंसिंग कॉस्ट, त ऑपरेटिंग इनकम माइनस फाइनेंसिंग कॉस्ट कई विच इज 10 त हिते तव्हां नेगेटिव 10 अची विया ऐं तव्हांजी आरओई भी नेगेटिव थी वई। एंड सो ऑन जॾहिं तव्हांजी 20 थी ईबिट त तव्हांजो फॉर अ कंपनी जंहिं वटि कुझु बि डेट न हुयो उनजी जेका नेट इनकम हुई उहा 20 हुई एंड आरओई तव्हांजी 10 हुई। फॉर अ कंपनी जेको डेट बि पे करे उनजे लाइ 10 तव्हांजी नेट इनकम हुई एंड 10% तव्हांजी आरओई। सिमिलरली जीअं तव्हांजी ईबिट तव्हांजी इंक्रीज थींदी वई अगर तव्हां लास्ट वारे में ॾिसो त उहा कंपनी जंहिं वटि कुझु बि न पे फाइनेंसिंग कॉस्ट कुझु बि पे नथी करे तव्हांजी 80 आहे, ठीकु आहे 80 माइनस 0 तव्हांजी 80 थी। बट उनजी जेका अगर तव्हां आरओई ॾिसो त आरओई हुनजी कंपेरेटिवली हिन वारी उहा कंपनी जंहिं बोरो कयो आहे उन खां घटि आहे। उनजो रीज़न ई इहो आहे त अगर तव्हांजी इक्विटी छो जो कंपनी जी आरओई जो फॉर्मूला हूंदो आहे नेट इनकम डिवाइडेड बाय इक्विटी, त मतलब कंपनी जनरेट 70 क्या ऑन द बेसिस ऑफ 100 ते जेको पंहिंजो कंपनी पैसो अगर लॻायो आहे अगर उनजी बेसिस ते ॾिसी रिटर्न ऑन इक्विटी तव्हांखे उहो ई ॿुधाईंदो आहे त ओनर जी जेका इन्वेस्टमेंट आहे उन ते कंपनी केतिरो जनरेट थी करे न। त ओनर जी इक्विटी हुई 100 डिवाइडेड 70 डिवाइडेड बाय 100 कयो तव्हांजी आरओई जेका न इंक्रीज थी वई विद द हेल्प ऑफ तव्हां जेको बोरो कयो अमाउंट। छो जो हिते कंपनी पंहिंजा 200 लॻाया आहिनि ऐं नेट इनकम 80 जनरेट कई आहे त 200 डिवाइडेड बाय 80 डिवाइडेड बाय 200 तव्हां 40 इज योर कंपैरेटिवली घटि आरओई आहे। तो हिन स्लाइड जो चवण जो सिंपली मतिलबु इहो आहे त जेतिरी तव्हां बोरोइंग इंक्रीज कंदा आहियो न त उन पेस सां तव्हांजी जेको आहे न आरओई नॉट आरओआई रिटर्न ऑन इन्वेस्टेड कैपिटल आरओई रिटर्न ऑन इक्विटी जेको तव्हांजो हूंदो आहे ओतिरी पेस सां तव्हां जेको आहे ग्रो कंदो आहे। कोई क्वेश्चन आहे हिन वारी स्लाइड में? मैम आरओई थोरो डिफाइन कयो। आरओई मां तव्हांखे पहिरीं ई ॿुधायो अगर तव्हांखे डीओ पॉइंट यादि हुजे असां आरओई यस मैम। त आरओई जो फॉर्मूला ई तव्हांजो हूंदो आहे नेट इनकम डिवाइडेड बाय ओनर इक्विटी। त ऑब्वियसली अगर पंहिंजी ओनर इक्विटी हिते इन्वेस्टेड ही घटि कई आहे 100 घटि कई आहे त ऑब्वियसली हुनजी आरओई तव्हांजी इंक्रीज थी वेंदी 70 डिवाइडेड बाय तव्हां हिते 100 कंदव ऐं हिते तव्हां जेको आहे न 80 डिवाइडेड बाय 200 कंदव। अगर तव्हांखे मां कैलकुलेटर ते करे ॾेखारियां त इनकम तव्हांजी 80 डिवाइडेड बाय छो जो इक्विटी तव्हांजी 200 आहे मोर देन डबल आहे ते डिवाइडेड बाय तव्हांजी 40% तव्हांजी जेको आहे न आरओई जनरेट थी। ऑन द अदर हैंड उते छो जो तव्हांजी इक्विटी पंहिंजा पैसा हुया ई घटि तव्हां लॻाए पंहिंजा पैसा 100 हुया ऐं तव्हां जेको इनकम जनरेट कई आहे आफ्टर पेइंग योर फाइनेंस कॉस्ट उहा तव्हांजी आहे 70 डिवाइडेड बाय तव्हां अगर हिनखे 100 कयो त तव्हांखे 70% जेको आहे न तव्हां पंहिंजी आरओई कई आहे। त इहो ई रीज़न हूंदो आहे काफ़ी जेकी कंपनीज हूंदियूं आहिनि न जंहिं प्रोजेक्ट में हायर रिटर्न हूंदो आहे न त उते कोशिशि कंदियूं आहिनि त असां पंहिंजा पैसा अगर बैंक मां बोरो थी थो वञे कुझु सर्टेन अमाउंट त बैंक मां वठी करे लॻायूं छो जो आफ्टर पेइंग एवरी कॉस्ट कंपनी पंहिंजी कॉस्ट पे करण खां पोइ जेको नेट हुन वटि बचंदो न उहो कंपेरेटिवली रिटर्न ऑन इक्विटी हाई हूंदो आहे। ठीकु आहे त सिंपली हिते सिर्फ़ डिफाइन जो मतिलबु इहो आहे त कीअं जेको आहे न तव्हांजी लेवरेज या डेट वठण सां तव्हांजी रिटर्न ऑन इक्विटी फर्क़ु थो पवे। ओके नेक्स्ट स्लाइड में तव्हांजो बेसिकली डिग्री ऑफ तव्हां टोटल लेवरेज आहे हिते टोटल लेवरेज तव्हांजी बेसिकली इज द सम ऑफ ॿिन्ही जो न
गाइस बस आखिरी लास्ट स्लाइड बची है, उनका हमसे लेक्चर यू पूरो वाइंड अप त बस सिर्फ सिंपली मां अगर डिफाइन करना टोटल लेवरेज जेका तव्हांजी हूंदी आहे इज द सम ऑफ विनिंग जो जेको तव्हां डिग्री ऑफ ऑपरेटिंग लेवरेज इनटू डिग्री ऑफ फाइनेंशियल लेवरेज जेको तव्हां करे आया हुआ, अगर हिन ॿिन्हिनि खे मां नंबर्स के मां इनटू में इक्वल कंदम इज इक्वल टू दिस इनटू 2.67 9.33 एंड 9.2.80 तो जेका मुंहिंजी टोटल लेवरेज आहे न डिग्री ऑफ BTA जेको मुंहिंजो आहे डिग्री ऑफ टोटल लेवरेज इज बेसिक इज द प्रोडक्ट ऑफ दीस टू बोथ डिग्री ऑफ फाइनेंशियल लेवरेज एंड डिग्री ऑफ ऑपरेटिंग लेवरेज एंड इफ इन केस अगर तव्हांखे डायरेक्टली फाइंड करणो आहे त उन डायरेक्टली फाइंड करण फॉर्मूला तव्हांजो हे वारो आहे त आई थिंक देयर इज नो नीड कि मां हिन फॉर्मूला खे तव्हांखे जेको आहे न इहो नंबर करे ॾेखारियां इट्स सो इज़ी थी वेंदो तव्हांजो डिग्री ऑफ टोटल लेवरेज तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहे ऑन द बेसिस ऑफ टोटल जेका कंपनी वटि जेको कंपनी जो ऑपरेटिंग लेवरेज एंड फाइनेंशियल लेवरेज सम आहे उहो तव्हांजो 9.33 एंड 2.80 आहे फॉर अ लोअर लेवरेज एंड 9.33 तव्हांजो आहे हायर लेवरेज जेको आहे न कंपनी नेक्स्ट तव्हांजी आहे हिकिड़ी दिस इज फॉर अंडरस्टैंडिंग पर्पस सिर्फ त ब्रेक इवन पॉइंट ताईं छा हूंदी आहे एंड ऑपरेटिंग ब्रेक इवन पॉइंट ताईं छा हूंदी आहे ब्रेक इवन पॉइंट तव्हांजी उहा पॉइंट हूंदी आहे जिते कंपनी एतिरो प्रोड्यूस एंड सेल थी करे जिते कंपनी जी नेट इनकम वञी ज़ीरो हुजे जंहिं पॉइंट ते वञी कंपनी जी नेट इनकम ज़ीरो लाइक थींदी आहे त उते तव्हांजी ब्रेक इवन पॉइंट अचीव कंदी आहे ब्रेक इवन पॉइंट ताईं कीअं अचीव थींदो आहे त फिक्स्ड कॉस्ट प्लस फाइनेंसिंग कॉस्ट प्लस जेका तव्हांजी ऑपरेटिंग कॉस्ट हूंदी आहे डिवाइडेड बाय P माइनस V प्राइस माइनस वेरिएबल कॉस्ट एंड ऑपरेटिंग ब्रेक इवन पॉइंट तव्हांजी उहा हूंदी आहे त कंपनी ओतिरा नंबर ऑफ प्रोडक्शन या नंबर ऑफ सेल करे जिते ऑपरेटिंग प्रॉफिट जेको तव्हांजो हूंदो आहे न EBIT जेको तव्हांजो हूंदो आहे दिस वन हे वञी जेको आहे न तव्हांजो नेट इनकम ऑपरेटिंग इनकम वञी तव्हांजी जेको आहे न ज़ीरो थी त उहा ऑपरेटिंग ब्रेक इवन पॉइंट कान आहे त कहिड़ी पॉइंट ते असां केतिरा नंबर ऑफ यूनिट्स प्रोड्यूस कयूं त तव्हांजो वञी प्रॉफिट ज़ीरो बीहे उहो तव्हांजो आहे F जेका तव्हांजी आहे ऑपरेटिंग कॉस्ट डिवाइडेड बाय P माइनस V अगर मां तव्हांखे हिते सिंपली करे ॾेखारियां ऑपरेटिंग ब्रेक इवन ऑपरेटिंग ब्रेक इवन आहे तव्हांजो QB इज इक्वल टू तव्हांजी जेका आहे फिक्स प्लस फिक्स कॉस्ट आहे तव्हांजी फॉर दिस तव्हांजी 15 प्लस सॉरी इज इक्वल टू 15 प्लस 10 divided by because thanji P minus V P is your 1 minus V is your 0.2 अगर तव्हां कयो त हे तव्हांखे मिलेगा नंबर ऑफ यूनिट्स the number of units अगर कंपनी 75 नंबर ऑफ यूनिट्स कंदी त कंपनी जो जेको ऑपरेटिंग मतलब जेको ब्रेक इवन हूंदो वो कंपनी जो ज़ीरो हूंदो break even point ठीक है अगर सिंपली मां कौन चाहे अगर मां सपोज 75 भी क्या पे नंबर ऑफ सेल भी क्या तो जीरो इफ यू सी ताए ते नेट इनकम जेका तांजी वो पाणे जीरो थी मतलब 75 जे नंबर ऑफ यूनिट्स ते कंपनी जीरो नेट इनकम जनरेट कंदी ठीक है एंड ऑपरेटिंग जेका तांजी ब्रेक इवन पॉइंट हुंदी है ऑपरेटिंग ब्रेक इवन तव्हांजी उहा हूंदी आहे जिथे तव्हांजो ऑपरेटिंग इनकम आहे इहा वञी तव्हांजी ज़ीरो थिए त ऑपरेटिंग कांड आहे एफ तव्हांजो हे वारो बेसिकली फॉर्मूला आहे अगरि हिनखे मां इज इक्वल टू फिक्स कॉस्ट आहे तव्हांजी 50 डिवाइडेड बाय P माइनस V P आहे तव्हांजी दिस माइनस 0.2 दिस इज फॉर अ हायर एवरेज कंपनी लाइ असां जेको आहे हार्ड कन कयूं था 62.5 अगर नंबर ऑफ यूनिट्स कंपनी जनरेट कंदी त जेका ऑपरेटिंग इनकम हूंदी फॉर हायर एवरेज कंपनी उहा तव्हांजी वञी ज़ीरो थी वेंदी अगर तव्हांखे मां 62.5 कयां
अगर तव्हां ॾिसो त तव्हांजी कंपनी जेका ऑपरेटिंग इनकम आहे फॉर अ हायर लेवरेज कंपनी उहा तव्हांजी ज़ीरो थी वई। एंड सिमिलरली अगर मूंखे फॉर अ लो लेवरेज कंपनी लाइ करणो आहे त अगर मां ब्रेक प्लस फॉर्मूला 50 एंड हिन जो आहे तव्हांजो 37.5। अगर मां 50 यूनिट्स जनरेट कंदमि फॉर अ लोअर लेवरेज कंपनी त जेका मुंहिंजी प्रॉफिट आहे उहो मुंहिंजो ज़ीरो थी वियो। इफ यू सी हियर अगर मां 37.5 यूनिट्स जनरेट कंदमि त जेको मुंहिंजो हिकिड़ो मिनट सिर्फ़ु मां हिन ॾिसां why this is not। ओके तव्हांजी जेका ऑपरेटिंग ब्रेक इवन आहे तव्हांजो 37.5 ते तव्हांजो जेको आहे ज़ीरो थी वियो। तो सिंपली तव्हांजो फॉर्मूला खे यूज़ करे तव्हां ख़बर पइजी वई त केतिरा नंबर ऑफ यूनिट्स असां फॉर अ हायर लेवरेज कंपनी या फॉर अ लोअर लेवरेज कंपनी असां प्रोड्यूस कयो त असांखे पंहिंजो नेट इनकम एंड ऑपरेटिंग इनकम तव्हांखे वञी न ज़ीरो तव्हांखे वञी जनरेट थींदो। And next, here the summary are simply the formulas given in the degree of operating leverage, degree of financial leverage, and degree of total leverage. The Kero formula use here, and for the break-even point, operating and net income that that formulas previously discussed. So we are done with the lecture. Agar koi question I kindly otherwise class is over. मैम मां क्लास यको खां अटेंड कई आहे बट मूंखे अगर थोरा 15 मिनट्स लेट थी वियो त अटेंडेंस लॻी वई छो त मूंखे लॻो 5:30 ते क्लास आहे। मां यको खां पोइ 5:30 खां वठी अटेंड कई आहे त तव्हां मार्क करे छॾियो प्लीज़। हाँ करे थी छॾियां। मैं भी स्टैंडर्ड ठीक है मां करे छॾी तव्हांजी। मैम जी जी मैम इहो लेक्चर रिवाइज़ कयूं, अगर कोई क्वेरी हूंदी पोइ नेक्स्ट क्लास में तव्हां खां पुछूं। तव्हां लेक्चर थी आहे मां व्हाट्सएप करे थी छॾियां ऐं नोट्स बि आहिनि तव्हांखे एक्सेल बि व्हाट्सएप करे थी छॾियां। पोइ कोई अगर क्वेश्चन हुजे त नेक्स्ट क्लास में मूंसां डिस्कस कजो। ठीक है मैम। एंड मैम तव्हां मुंहिंजी मेल चेक कई हुई? हाँ हाँ मांखे मिली वई हुई शायदि मां ॿुधायांव तव्हांखे कंफर्म करे। ठीक है मैम, थैंक यू। ठीक मैम मटेरियल